मग महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणूस, अहो कुठे गेलं हे सगळं? मित्र हो, नमस्कार. उद्धव ठाकरे यांना युतीचा नाद लावून अचानक आणि गुपचूप राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटले. हॉटेलच्या बंद दाराआड चर्चा केली आणि इकडे उद्धव ठाकरे यांना मात्र गॅसवर ठेवलं. ठाकरे बंधूंची युती आता जवळपास फिसकटली. ही युती आता होऊ शकत नाही. गप्प राहून देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा गेम फिरवला, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. अहो बघा, खरं तर राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच स्वतःच हा विषय काढून सुद्धा युतीची चर्चा स्वतःपासूनच सुरू करून सुद्धा युतीबाबत सस्पेन्स वाढत ठेवला. उद्धव ठाकरे सेनेकडून वारंवार सकारात्मक विधानं केली जात असताना राज ठाकरे मात्र शांत राहिले. शिवाय युतीबद्दल कुणीही काही बोलू नका अशी तंबी त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर तर त्यांनी आपल्या सैनिकांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यामुळं ठाकरे शिवसेना आणि मनसे यांच्यात आता युती होणार की नाही हा सस्पेन्स दुसऱ्यांदा तयार झाला. आणि आता लगेच पुढचा आणखी एक सस्पेन्स त्यांनीच निर्माण केला. उद्धव ठाकरे सेनेशी बोलणी होतील असं चित्र दिसत असताना अचानकपणे राज ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणी केली. आता बंद दाराच्या आड दुसरी काय बोलणे होणार हो? समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि राजकीय पक्षामध्ये युत्या आघाड्या करण्याचा हा हंगाम आहे. राज ठाकरे यांचा एकट्याचा करिश्मा तर मागील काही निवडणुकीमध्ये दिसून आलेला नाही. त्यामुळं त्यांना या वेळेला कुणाची तरी युती ही करावीच लागणार आहे. एकनाथ शिंदे यांचा गट तर आधीच राज ठाकरे यांच्या मागे लागलेला आहे. शिवाय भाजप सुद्धा राज ठाकरे यांना गोंजारतोय. मनसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्यासाठी उत्सुक आहेत. ठाकरे सैनिक सुद्धा मनसेशी युती करण्यासाठी उत्सुक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या होणाऱ्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंची भूमिका नक्की काय असेल याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. एकीकडं एकनाथ शिंदे गटाकडून राज ठाकरे यांच्या युतीसाठी आधीपासून प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्यांची दूत जाऊन राज ठाकरे यांना भेटत आहेत. म्हणजे अजूनही भेट सुरूच आहेत त्या. पण त्यामध्ये आता हे मध्येच देवेंद्र फडणवीस यांनी गुप्त भेटीचा बॉम्ब टाकला. त्यामुळं इकडं उद्धव ठाकरे यांनाही गॅसवर ठेवलं आणि आता फडणवीस, एकनाथ शिंदे या दोघांनाही गॅसवर बसवलं. राज ठाकरे यांच्या मनात नक्की आहे तरी काय याचा काहीही थांगपत्ता अजून तरी कोणाला लागू दिलेला नाही आणि लागलेलाही नाही. फडणवीस यांच्याशी गुप्त भेट त्यांची झाली असली तरी या भेटीनंतर दोन्हीही नेते काहीही बोललेले नाहीत. यातून आणखी एक सस्पेन्स निर्माण झाला. इकडं उद्धव ठाकरे यांना नादी लावून राज ठाकरे यांच्या दुसऱ्याशीच गाठीभेटी होऊ लागलेल्या आहेत. त्यामुळं राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा सस्पेन्स निर्माण केला. आता उद्धव ठाकरे यांच्याशी वाटाघाटी होणारच नाहीत अशी शक्यता फडणवीस यांच्या भेटीपासून व्यक्त होऊ लागलेली आहे. पण असं असलं तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांची शिवसेना अजूनही आशावादी आहे. अजूनही त्यांना वाटतं नाही आहे होईल ही युती. फडणवीसांशी भेट घेतली असली तरी राज ठाकरे आपल्याशी युती करतील असं अजूनही ठाकरे शिवसेनेतल्या सैनिकांना वाटू लागलेलं आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचा सुरुंग खरं तर यांनी पेरला, फडणवीस यांनी पेरला अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. तरीही ठाकरे बंधू एकत्र येतील असा ठाकरे सेनेतील कार्यकर्त्यांना अजूनही विश्वास वाटतोय. अहो काल राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट होऊनही अंबरनाथमध्ये राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर्स वाढदिवसाच्या निमित्तानं का होईना पण झळकलेले आहेत. पण राज ठाकरे मात्र आपला अंदाज कोणालाही लागू देत नाहीत. नादी मात्र सगळ्यांना लावत सुटलेले आहेत. उद्धव ठाकरेंना नादी लावत आहेत, देवेंद्र फडणवीस यांना भेटत आहेत, तिकडे शिंदे गटाशी बोलत आहेत. सगळ्यांना झुलवत ठेवून ते आपली बार्गेनिंग पॉवर वाढवत आहेत असं तरी दिसतंय सध्या. मग या ज्यांच्याकडून आपल्या पक्षाला अधिक फायदा मिळेल याची चाचपणी करून कदाचित ते निर्णय घेतील कोणासोबत जायचं ते. पण मग असं झालं तर हे सौदेबाजीचं धंदेवाईक राजकारण होईल ना. मग महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणूस, अहो कुठे गेलं हे सगळं? मित्रांनो, याचा शोध शेवटी आपल्यालाच घ्यावा लागणार आहे.
पाहूया आता राजकारणातला सौदा कोणाशी आणि कसा होतोय तो आपण वाट पाहू. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.